नमस्कार मित्रांनो, आपल्या सभोवताली हा तिसरीचा भाग 1 मधला आपण एक चॅप्टर पाहणार आहोत. आज त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे माझे आरोग्यदायी व सुरक्षित जीवन. आता त्याचा पहिला प्रश्न काय दिलाय, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न दिलाय ज्ञानेंद्रिय म्हणजे काय. त्याचं उत्तर आहे शरीराला माहिती जाणून देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. 2. हात धुण्याची क्रिया किती वेळा करावी. हात धुण्याची क्रिया दिवसातून अनेक वेळा करावी. 3. त्वचेचे काम कोणते आहे. त्वचा शरीराचे संरक्षण करण्याचे काम करते. आता आकडा जोड्या लावा. आता इकडे काही चित्र दिलेत आणि इकडे त्याचे अर्थ दिलेत. आता पहिलं काय दिलंय, रस्ता ओलांडण्यासाठी. आता इथं रस्ता दिलाय आणि लाईनिंग दिले रस्ता ओलांडण्यासाठी. 2 नंबर, रस्ता ओलांडू नका. 3 नंबर, डोक्याची सुरक्षितता, हेल्मेट दिले. 4 नंबर, पायी चालण्यासाठी, रस्ता दिलाय पायी चालण्यासाठी. आणि सायकल मार्ग, सायकल मार्गिका. आता योग्य कृतीसमोर अशी खूण करा व अयोग्य कृतीसमोर अशी खूण करा. पहिला, चालण्यासाठी फुटपाथचा वापर न करणे, चुकीचे. सीट बेल्टचा वापर करणे, अगदी बरोबर. रस्त्यात कागदांचे बोळे टाकणे, चूक. हात घाईघाईत धुणे, चूक. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे, अगदी बरोबर. मैदानावर मित्रांना ढकलणे, चूक. स्वच्छ कपडे घालणे, अगदी बरोबर. रस्त्याच्या कडेला लघवी करणे, चूक. आता ई आकडा तक्ता पूर्ण करा. त्यांनी काही चित्र दिलेत आणि पुढे दिले पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सध्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू. आता पहिल्या कृतीत काय दिले, दातांची स्वच्छता. आता पहिले दात कशाने घासायचे, दातण किंवा कोळसा, मीठ वगैरे किंवा राख वगैरे. आणि सध्या काय वापरतो आपण, टूथब्रश, टूथपेस्ट. केसांची स्वच्छता, शिकेकाई. पहिले शिकेकाई वापरायचे, रिठा वापरायचे. आता शॅम्पू आणि साबण. आता खालचा प्रश्न, खालील चौकटी पूर्ण करा. खेळाचे माझे नियम. आता खेळाचे काय नियम दिले तिथं, खेळताना भांडण करणार नाही, मित्रांशी प्रेमाने वागेन. 3. खेळाचे नियम पाळेन. 4. खेळानंतर मैदान स्वच्छ ठेवेल. हे झाले खेळाचे नियम. आता ह्या पेजवर काय दिले, खालील चित्रे पाहून कोणती काळजी घ्याल. आता इथं रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग, रस्ता झेब्रा क्रॉसिंगवरूनच ओलांडावा. रस्त्याच्या कडेला जे झेब्रा क्रॉसिंग असतं ना मध्ये, तर त्याच्यावरूनच रस्ता ओलांडायचा. ओलांडण्यापूर्वी उजवीकडे डावीकडे बघावे. रस्त्याच्या कडेला खेळू नये. चेंडू रस्त्यावर गेला तर धावत जाऊ नये. अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही वस्तू घेऊ नये. खेळताना काळजीपूर्वक खेळावे. कात्रीने खेळू नये, कात्रीला खेळू नये. काळजीपूर्वक वापरावी, कात्री काळजीपूर्वक वापरावी. पायऱ्या सावकाश उतराव्यात. आता खाली माहिती आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियाने समजते ते चौकटीत लिहा. लिंबू आंबट आहे, जिभेमुळं समजतं. घराबाहेर कुत्रा भुंकत आहे, कानामुळं समजतं. कैरीचा रंग हिरवा आहे, डोळ्यामुळं समजते. उशीतील कापूस मऊ आहे, त्वचेमुळं समजते. ढोल ताशा वाजत आहे, कानामुळे कळते आपल्याला. स्वयंपाकघरात वरणाला फोडणी दिली आहे, नाकामुळे कळते.
तवा खूप तापलेला आहे, त्वचामुळे कळते. भाजी खारट झाली आहे, जिभेमुळे समजते. अत्तराचा सुगंध दरवळत आहे, नाकामुळे कळते. आकाश निळे आहे, डोळ्यामुळं कळते. आता खाली दिले, घोषवाक्य तयार करा. वैयक्तिक सुरक्षा, परिसर स्वच्छता आणि आरोग्य सवयी याच्यावर घोषवाक्य बनवायचे. चांगल्या सवयी, आरोग्यदायी जीवन, हे एक घोषवाक्य झालं. रोज आंघोळ करूया, आजार दूर पळवूया, हे दुसरं झाले. सुरक्षित राहूया, अपघात टाळूया. स्वच्छ परिसर, सुंदर जीवन. स्वच्छ राहूया, निरोगी जीवन जगूया, हे झाले घोषवाक्य. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.